मध्ये आपण 2 श्लोक फक्त अभ्यास केला, श्लोक नंबर 8 आणि श्लोक नंबर 9. आता ह्यातला प्रत्येक श्लोक जो आहे तो खूप महत्वाचा आहे. कारण प्रत्येक श्लोकाची व्याप्ती जी आहे, जरी श्लोक 2 ओळीत असेल तर त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. वरकरणी जर तुम्ही बघायला गेला तर एका ओळीचा जरी श्लोक असला तरी तो एक्सप्लेन करून सांगायला आणि समजून घ्यायला 1-1 तास पुरत नाहीये. म्हणजे मी आता जे सांगतोय ते थोडक्यात सांगतोय. ह्याचं जर अनालिसिस जर परत करायला गेलं तर तासभर सुद्धा म्हणजे फार कमी वेळ आहे एका श्लोकासाठी. तरी सुद्धा आपल्याला जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे, तेवढं डीप मध्ये समजावून सांगायचा प्रयत्न केलाय. श्लोक नंबर 8 जो होता तो श्लोक नंबर 8 असा होता, अर्थ सांगतोय त्याचा की लग्नापासून द्वितीयश आणि वेश हे जे 2 ग्रह आहेत हे आपल्या सहचार्यानं किंवा स्थानांतराच्या अनुसार शुभाशुभ फल देतात. तुम्हाला एक टास्क रोजच्या रोज करावा लागेल. म्हणजे हे जे काय श्लोक आणि त्याचा जे काय अर्थ आहे ते डेली बेसिसवरती तुम्हाला वाचावं लागेल, तर ते विसरणार नाही. पाठ करणे हा भाग निराळा, पण समजून घेणं हा त्याच्यापेक्षा महत्वाचा भाग येतो. श्लोक नंबर 9 जो आहे त्या श्लोक नंबर 9 मध्ये सुद्धा आपण काही योग बघितलेले आहेत. योग म्हणजे कसे? भाग्य व्याधिपत्ते नरंध्रेशो, म्हणजे भाग्य स्थानाचा व्यय स्थान जे आहे त्याला रंध्रेश म्हणजे अष्टमेश म्हटलं जातं आणि हा अशुभ आहे. परंतु ज्या वेळेला हाच अष्टमेश लग्नेश होतो त्यावेळेला लग्नेश म्हणून शुभ फळ आणि अष्टमेश म्हणून अशुभ फळ, अशा पद्धतीने तो फळ देत असतो. हाच कन्सेप्ट आपण थोडासा एलॅबोरेट केला. त्याच्यामध्ये आपण बघत गेलो की प्रत्येक स्थानाचं व्ययस्थान आपण बघितलं. तो भाग जास्त महत्वाचा होता, कारण आज आपण फक्त ऐकतोय की द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान मारक आहे. का मारक आहे त्याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाहीये. का? आपल्याला फक्त शिकवलं गेलंय की द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे मारक स्थान आहेत, पण ती मारक स्थान का आहेत त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे, तर ते लॉजिक जे आहे ते तुम्हाला या कन्सेप्टवरून समजतं. कारण प्रत्येक पुढच्या स्थानाचं मागचं स्थान हे व्यय स्थान असतं आणि ते अशुभ असतं, कारण पुढच्या भावाला ते परिणाम करत असताना फळामध्ये न्यूनता आणतं. अष्टम स्थान आयुर स्थान आहे, त्याचं व्ययस्थान म्हणून सप्तम स्थान आहे. माहिती आता पुढचं आवडल्यावर सुबोध म्यूट करा, म्यूट. तर मला विना तिकडनंच करायचं. अच्छा, 1 मिनिट करतो. असं आपण लग्नस्थानापासून, सुबोध तुझं म्यूट होत नाहीये बरं का. कोर्स म्यूट केलं तर सगळेच म्यूट होतात. लॉग आउट करून परत लॉग इन कर. असं आपण काय केलं, लग्नस्थानापासून व्ययस्थानापर्यंतचे सगळे आपण स्थानं बघितली. प्रत्येक स्थानाचं आपण व्ययस्थान त्याचं काय महत्व आहे, त्याच्यामुळे कुठल्या गोष्टीच्या फळामध्ये कमतरता येते, म्हणून त्याला ते नाव का दिलं गेलं, ती भावना का दिली गेली, त्याचा आपण पहिल्या घरापासून 12 घरापर्यंतचं अनालिसिस आपण बघितलं.
होमवर्क टाईप मध्ये तुम्हाला हे परत एकदा वाचावं लागेल. वाचल्यानंतर परत एकदा तुम्हाला ते रिकॉल करावं लागेल. अगदीच काही नाही समजलं तर युट्यूबला आपण लिंक पाठवलेली आहे, त्या लिंकमध्ये आपण ते लेक्चर्स ते रेकॉर्ड केलेले आहेत. कुणालाही पाहिजे असेल तरी ते जाऊन परत एकदा ऐकू शकता. ती सोय आपण करून दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला ते परत परत समजा. आज आपण महत्वाचे 2-3 श्लोक आपण शिकणार आहे. त्या महत्वाच्या श्लोकामध्ये आतापर्यंत जे श्लोक शिकलेत त्याच्यामध्ये थोडंसं आणखी सूक्ष्म आपल्याला जायचं आहे. आणखी सूक्ष्म म्हणजे काय की आपण बघितलंय केंद्र स्थानातल्या ग्रहांचं फळ देण्याची पद्धत हा जनरल बघितलाय आपण. पण ज्या वेळेला स्पेसिफिक ग्रहांच्या बाबतीत विचार करण्याची वेळ येते त्यावेळेला प्रत्येक ग्रह केंद्रस्थानात आल्यानंतर किंवा केंद्रित झाल्यानंतर कसं फळ देतो ह्याच्या संदर्भात आज आपण बघायचं. ठीक आहे, स्क्रीन शेअर करतो मी. आपण थोडक्यात बघणार आहोत केंद्राधिपत्य दोष. श्लोक नंबर 10 असा आहे, केंद्राधिपत्य दोषस्तु बलवान गुरु शुक्रयोः मारकत्वे च तयोर्मारक स्थान संस्थिती. केंद्राधिपत्य दोष जो आहे हा बलवान कुणासाठी आहे? गुरु आणि शुक्रासाठी आहे. म्हणजे या वाक्याचा अर्थ असा होतो, जर केंद्रस्थानाचे अधिपती गुरु शुक्र असतील तर ते परम दोषी होतात. म्हणजे त्यांचा दोष केंद्राधिपती म्हणून सगळ्यात जास्त असतो. मारकत्वे अपि, मारकत्व म्हणजे जर तो गुरु शुक्र केंद्रेश होऊन जर मारक भावात पडला, तयोर मारक स्थान संस्थिती म्हणजे मारकेश होऊन केंद्रेश होऊन मारक स्थानामध्ये जर येत असेल तर तो विशेष मारकत्व आहे. इथं तुम्हाला अर्थ देताना इथं दिलेला आहे, केंद्रेश होने पर परम दोष बलवान गुरु शुक्र का होता है. यदि गुरु शुक्र केंद्रेश होकर मारक स्थान में पडे, मारक स्थान म्हणजे द्वितीय आणि सप्तम, पण केंद्रामध्ये मारक स्थान सप्तम स्थान येतं, तो दूसरों की अपेक्षा विशेष मारकत्व दोष वाले होते. बघा, आता सुरुवातीला काय सांगण्यात आलं होतं, केंद्राधिपती जे आहेत ते विपरीत फल देतात. शुभ असेल तर शुभ देत नाहीत, अशुभ असेल तर अशुभ देत नाही. ठीक आहे, मग त्यात परत त्यांनी आता नियम काय दिलाय की केंद्राधिपतीमध्ये जर गुरु शुक्र येत असतील तर ते परम मारकेश होतात किंवा अशुभ होतात. आणि त्यात जर ते मारक भावामध्ये स्थित असतील तर आणखी मारक होतात, म्हणजे बलवान मारक होतात. आता थोडंसं अनालिसिस त्यांनी परत खाली दिलेलं आहे बघा. आता ही परिस्थिती कुठे कुठे निर्माण होते? या परिस्थितीमध्ये केंद्रामध्ये ज्यांच्या 2-2 राशी पडतात अशा लग्नांचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे मिथुन, कन्या, धनु आणि मीन या लग्नामध्ये, मिथुन लग्न बघा, आता मिथुन लग्नामध्ये केंद्रात कुठल्या राशी येतात? 3, 6, 9, 12. म्हणजे गुरुच्या राशी कुठे येतात? केंद्रामध्ये येतात, 9 आणि 12. कन्या लग्नामध्ये बघा, कन्या लग्नामध्ये 6, 9, 12 आणि 3, म्हणजे 9, 12 परत केंद्रात आल्या, गुरुच्या राशी आल्या. धनु लग्नात बघा, 9, 12, 3 आणि 6, म्हणजे या द्विस्वभाव लग्नामध्ये गुरुच्या 2-2 राशी ज्या आहेत त्या केंद्रामध्ये पडतात.
म्हणजे ह्या दोघांची एक राशी सप्तमात येतेच. गुरुला हा दोष ठीक आहे, पण शुक्राचं नाव इथं का घेतलं गेलं हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण शुक्राच्या दोन्ही राशी केंद्रामध्ये येऊ शकत नाही. मग इथं शुक्राला दोषी का ठरवलं गेलं, तर त्याचं विश्लेषण इथं त्यांनी दिलेलं आहे. बघा, मेष लग्न घ्या. आता मेष लग्नाला शुक्राची एक राशी केंद्रात येते, म्हणजे सप्तम स्थान शुक्राचं राशी आहे, आणि दुसरी राशी जी आहे ती मारक स्थानामध्ये पडते. म्हणजे मेष लग्नाचा विचार केला तर द्वितीय स्थानामध्ये वृषभ राशी म्हणजे शुक्र, सप्तम स्थानामध्ये पण शुक्राची राशी, म्हणजे एक केंद्र येते एक मारक येतं. आता वृषभ लग्न घ्या, वृषभ लग्नामध्ये एक केंद्रात येते म्हणजे लग्नस्थान म्हणजे तो केंद्रस्थान आहे, आणि दुसरी षष्ठात येते, त्रिषडाय आहे. कर्क लग्न घ्या, कर्क लग्नामध्ये शुक्राची एक राशी केंद्रात येते, 1 4 7 10 आले केंद्रात, आणि दुसरी एकादश म्हणजे 11व्या स्थानामध्ये पडती म्हणजे त्रिषडायमध्ये आलं. सिंह लग्न घ्या, सिंह लग्नामध्ये शुक्राची एक राशी जी आहे 5 6 7 म्हणजे कुठे येते, तृतीय स्थानामध्ये येते, आणि दुसरी राशी कुठे येते, दशम स्थानामध्ये येते. बरोबर, म्हणजे एक त्रिषडाय आला एक केंद्र आला. तूळ लग्न घ्या, तूळ लग्नामध्ये त्यांनी काय केलं बघा, तूळ लग्नामध्ये एक राशी लग्नात येते, दुसरी अष्टमात येते. वृश्चिक लग्न घ्या, वृश्चिक लग्नामध्ये एक राशी वेळात येते. मकर लग्न घ्या, मकर लग्नामध्ये एक राशी जी आहे ती पंचमात येते. याचा अर्थ असा आहे की शुक्राच्या ज्या राशी आहेत त्या एक केंद्रामध्ये येते आणि दुसरी अशुभ स्थानामध्ये येते. अशुभ स्थानामध्ये म्हणजे कुठं, एकतर मारक स्थानामध्ये, नाहीतर त्रिषडामध्ये, नाहीतर व्यय स्थानामध्ये. असा असल्यामुळं गुरु बरोबर शुक्र सुद्धा दोषी मानला गेलेला आहे. अर्थ समजतोय का नीट पहा. आपला श्लोक काय सांगतोय, केंद्राधिपत्य दोषस्तु बलवान गुरु शुक्रयोः मारकत्वेऽपि च तयोर मारक स्थान संस्थिती. केंद्राधिपती म्हणून गुरु शुक्राला परमदोषी मानलं गेलेलं आहे, त्यातल्या त्यात जर ते मारक स्थानामध्ये असेल तर मग विषयच नाही. अनालिसिस साठी आपण काय केलं, प्रत्येक लग्नाच्या कुंडल्या मांडल्या. प्रत्येक लग्नाच्या कुंडलीमध्ये तुम्हाला काय दिसून आलं, गुरुचं उदाहरण बघा. गुरुमध्ये काय केलंय, मिथुन कन्या धनु आणि मीन या लग्नामध्ये गुरुच्या राशी केंद्रामध्ये पडतात. कारण केंद्रस्थानाचा नियम आहे, केंद्राधिपती शुभ असतील तर शुभ फल देत नाहीत म्हणजे अशुभ होतात. नियम साध्य झाला. गुरुच्या राशी जर दशमात पडत असतील, केंद्रात पडत असतील, चतुर्थात पडत असतील, लग्नात पडत असतील, तो शुभ ग्रह आहे म्हणजे शुभ फल देणार नाही. नंतर प्रश्न पडला, गुरुचं ठीक आहे, शुक्र तर आपण अशुभ ग्रहामध्ये गणना करतोय, मग शुक्राचं काय पोझिशन आहे, शुक्राला का मानलं गेलंय, शुक्राला बलवान मारक का मानलं गेले गुरु बरोबरच. त्याचं कारण असं आहे, जरी तो केंद्राधिपती म्हणून शुभ होत असेल तरी तो त्रिषडाय, मारक किंवा वेश यामध्ये त्याची एक राशी पडत असते. म्हणजे एका ठिकाणी समजा अशुभ असून जर शुभ फळ देतो असं म्हटलं तरी दुसरी राशी अशुभ फळ देणारी असती, त्यामुळं मायनस प्लस 0 होतं. म्हणून इथं शुक्र सुद्धा अशुभ मानला गेलेला आहे. लक्षात आलं का. आपण केंद्राधिपतीचा नियम काय बघितला सुरुवातीला, केंद्राधिपती जर शुभ ग्रह असतील तर शुभ फल देत नाहीत, अशुभ असतील तर अशुभ फल देत नाहीत.
म्हणजे शुभ ग्रह असतील तर अशुभ फळ देणार आणि अशुभ ग्रह असेल तर शुभ फळ देणार, उलट विपरीत फल देतात. शुभ ग्रहामध्ये गुरु आहे, मग हा गुरु जर केंद्राधिपती म्हणून आला तर तो अशुभच फळ देणार आहे. मान्य आहे. मिथून कन्या धनु मीन या 4 लग्नामध्ये गुरु केंद्राधिपती म्हणून येतो, म्हणून तो अशुभ फळ देणार आहे. लक्षात आलं का? मग शुक्राचा विचार इथं का गेला आहे? कारण शुक्र तर मुळातच अशुभ ग्रह आहे, तो शुभ फल द्यायला पाहिजे, पण तो सुद्धा शुभ फल देत नाही. का देत नाहीये? कारण त्याची राशी केंद्राबरोबरच अशुभ स्थानामध्ये पडती. मग इथं तो कितीही शुभ फल देऊ दे, त्याची दुसरी राशी अशुभ स्थानाच्या मध्ये पडली असल्यामुळं तो अशुभ फल देणार. समजलं? आलं का लक्षात? तर हा जो श्लोक आहे या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ हा होतोय. आता आपण प्रत्येक ग्रहाचा आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण काय बघतोय? गुरु शुक्राच्या बाबतीत बघितलं. गुरु शुक्राला केंद्राधिपतीचा दोष लागतो आणि तो बलवान दोष लागतो. आणि त्यातल्या त्यात त्यांनी परत काय सांगितलं की जर हा केंद्रेश असून मारक स्थानामध्ये जर पडला तर तो परमदोषी होतो. तुम्हाला होमवर्क आहे, मेष लग्नासहित 12 सगळ्या लग्नाच्या कुंडल्या मांडायच्या. सगळ्या कुंडल्या मांडल्यानंतर गुरु शुक्राच्या राशी केंद्र सोडून आणि कुठं कुठं पडतात त्या अभ्यास करा. याच्यावरून शुभ स्थानामध्ये पडतायत की अशुभ स्थानामध्ये पडतायत हे तुमच्या लक्षात येईल. त्यानुसार मग तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्ही करायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला इथं ह्या श्लोकाचा अर्थ व्यवस्थित समजेल. ठीक आहे. आता गुरु शुक्र हे 2 ग्रह झाले. थोडस आपण पुढे जाऊ. श्लोक नंबर 11. श्लोक नंबर 11 असं सांगतोय. आता श्लोक नंबर 10 मध्ये गुरु आणि शुक्राच्या संदर्भात आपण बघितलं. श्लोक नंबर 11 काय सांगणार तुम्हाला? आता बुध आणि चंद्राच्या संदर्भात सांगतोय. बुध, रवी आणि चंद्र या 3 ग्रहांचं इथं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे. बुधस्तदनु चंद्रोपि भवेत्तदनु तद्विधा न रंध्रेशत्व दोषस्तु सूर्य चंद्रमासर भवेत तदनु बुध तद्विध चंद्रोपी. म्हणजे इथं त्यांना काय सांगायचं आहे? गुरु शुक्र याचा दोष जो आहे याच्यापेक्षा अल्प दोष बुधाचा येतो, म्हणजे गुरु शुक्राच्या खाली. आणि तद्विधा म्हणजे त्याच्यापेक्षा कमी चंद्रो अपि म्हणजे चंद्राचा येतो. बरोबर? त्यांना इथं काय सांगायचं आहे की जसं गुरु आणि शुक्र हे बलवान केंद्राधिपती दोष युक्त म्हणून येतात, त्या गुरु शुक्राच्या थोडस खाली बुध येतो. बुधाचा दोष समजावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्या बुधाच्या खाली त्यांनी चंद्राचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे गुरु शुक्र, त्याच्या खालोखाल बुध आणि त्याच्या खालोखाल चंद्र. बुधस्तदनु चंद्रोपि भवेत्तदनु तद्विधा. तद्विधा म्हणजे केंद्राधिपत्य दोष. बुधस्तदनु बुधाप्रमाणे, चंद्रोपि म्हणजे बुधाच्या खालोखाल चंद्र. बुधासारखा चंद्राला आपण हा दोष लागतो, पण शुक्र आणि गुरुपेक्षा
कमी. श्लोकाचं दुसरं वाक्य काय बघा, न रंध्रशत्व दोषस्तु. रंध्रेश म्हणजे कोण? अष्टमेश. म्हणजे अष्टम स्थानाचा दोष लागत नाही. न रंध्रेशत्व म्हणजे रंध्रेशत्वचा दोष लागत नाही. कुणाला लागत नाही? सूर्य चंद्रमा सर्वभवेत. सूर्य चंद्रमा म्हणजे रवी आणि चंद्रमा या दोघांना अष्टमेशत्वाचा दोष लागत नाही. अर्थामध्ये दिले बघा, इन दोन. दोन म्हणजे कोण? गुरु शुक्र से अल्प केंद्रेश दोष मारकत्व बुध में तथा उससे कम चंद्र में समझना. सूर्य और चंद्रमा को अष्टमेश होने का दोष नहीं लगता. आता बुध कसा दोषी आहे? बुध कसा दोषी आहे बघा. जर बुधाची एक राशी सप्तम भावात पडत असेल आणि दुसरी राशी केंद्रात पडत असेल, म्हणजे तो मार्केश पण झाला आणि केंद्रेश पण झाला, मग कसा शुभ फळ देईल तो? मार्केश म्हणून अशुभ देणार आणि केंद्रेश शुभ आहे तो शुभ फळ देणार नाही. म्हणजे दोन्ही पद्धतीने तो अशुभ देणार. आता मिथुन लग्नाला बघा, मिथुन लग्नाला लग्नेश आणि चतुर्थेश. कन्या लग्नाला बघा दशमेश आणि लग्नेश. धनु लग्नाला बघा, धनु लग्नाला इथं तो कधी येतो? सप्तमेश आणि दशमेश. मीन लग्नाला बघा, मीन लग्नाला हा चतुर्थेश आणि सप्तमेश. इथं दोन लग्नामध्ये, हॅलो, अच्छा हा हा आलं का? आता ऍडमिट झाले बघा तुम्हाला क्लिअर. इथं जर बघितलं तर बुधाच्या राशी ज्या आहेत त्या जर सप्तम भावात पडत असतील आणि एक राशी केंद्रात पडत असेल तर हा बुध मार्केश पण होणार आणि केंद्रेश पण होणार. आपला मूळ नियम काय आहे? केंद्रेश आहे, शुभग्रह असेल तर शुभफळ देत नाही. म्हणजे केंद्राधिपती बुध जर झाला तर तो शुभफळ देणार नाही. आणि मार्केश असेल तर तो ऑब्विसली अशुभच फळ देणार. आलं लक्षात? चंद्राचं कसं काय? इथं त्याच्या खालोखाल चंद्र म्हटलेला आहे. आता चंद्राला दोन राशी तर नाहीच आहेत. चंद्राला फक्त एकच राशी आहे, कर्क राशी. आपण बुधाला दोन राशी बघितल्या, गुरुला दोन राशी बघितल्या, शुक्राला दोन राशी बघतोय, शनीला दोन राशी बघतोय, रविचंद्राला एक एकच राशी आहे. मग आता जर चंद्राची राशी केंद्रात पडली, त्यातल्या त्यात जर चंद्रमा सप्तमेश असेल तर त्याला मारकत्वाचा दोष लागणारच. कारण हे फक्त मकर लग्नामध्येच होऊ शकतं. मकर लग्नामध्ये सप्तमात कर्क राशी येते. म्हणजे मारक स्थानामध्ये एकतर चंद्र चतुर्थेश होऊ शकतो, सप्तमेश होऊ शकतो, दशमेश होऊ शकतो, लग्नेश होऊ शकतो. बाकीच्या तीन ठिकाणी जर आला तर आपला नियम काय आहे? शुभग्रह आहे, शुभफळ देणार नाही, म्हणजे अशुभच फळ देणार. आणि मारक स्थानाचा जर अधिपती झाला म्हणजे सप्तमेश झाला तर तो ऑलरेडी मार्केश आहे, म्हणजे तो अशुभच फळ देणार. बघा गंमत बघा. म्हणजे केंद्राधिपतीचा जो नियम आहे त्या नियमामध्ये गुरु शुक्राच्या राशी आपण बघितल्या, त्या केंद्रात पण येतात, त्रिषडायमध्ये येतात, वेळामध्ये येतात, अष्टमात येतात, येऊ शकतात. केंद्रातल्या शुभग्रहांच्या संबंधामुळं ते अशुभ फल देतात. प्लस
अशुभ स्थानामध्ये त्यांच्या राशी असल्यामुळं दुसरी राशी, त्यामुळे सुद्धा ते अशुभ फळ देतात. म्हणून गुरु शुक्रांना केंद्राधिपत्याचा बलवान समजलं जातं, म्हणजे दोष बलवान समजला जातो. आणि त्यात जर त्यांची एक राशी सप्तमात आली, द्वितीयात आली, तर परम दोष. हे झालं गुरु शुक्राच्या बाबतीत. त्याच्याबरोबर त्यांनी काय म्हटलंय, त्याच्याबरोबर त्यांनी बुधाचं आणि चंद्राचं पण लिहिलंय. तद्विध त्याप्रमाणे बुध आणि चंद्र यांना तो दोष लागतो. मग आपण प्रत्येक लग्नाच्या कुंडल्या बघितल्या तर त्यात बुधाच्या राशी एकतर केंद्रात येतील किंवा सप्तमात येतील. 3 केंद्रात आल्या तर 1 सप्तमात येतील. सप्तम स्थान ऑलरेडी मार्केश आहे, बुधाची गणना शुभ ग्रहामध्ये करतोय, तो मार्केश असला तर अशुभच फळ देणार. लॉजिक लक्षात घ्या. चंद्राला एकच राशी आहे. चंद्र समजा केंद्रेश आपण म्हटला तर सप्तम स्थानातला चंद्र अशुभच मानला पाहिजे, कारण मार्केश आहे. परंतु बाकीच्या 3 केंद्रामध्ये जर चंद्र आला तर शुभ ग्रह म्हणून आणि केंद्रेश म्हणून तो शुभ फळ देणार नाही, म्हणजे डबल अशुभ झाला. मग हायरार्की जर तुम्ही काढली तर गुरु शुक्र वरच्या स्थानामध्ये, त्याच्या खालोखाल बुध आणि त्याच्या खालोखाल चंद्र. म्हणजे केंद्राधिपतीचा दोष कसा प्रत्येक ग्रहामध्ये उतरतोय ते इथं दिलेलं आहे. आता गुरु झाला, शुक्र झाला, बुध झाला, चंद्र झाला, रवी झाला. रवीचं पण तसंच आहे बघा. रवीची राशी केंद्रात आली, सेम चंद्रासारखं कन्सेप्ट आहे. रवीला एकच राशी आहे. यात त्यांनी उदाहरण देताना काय दिलंय की रंध्रेशाचा दोष जो आहे तो रविचंद्राला लागत नाही. अष्टमेशाचा दोष रविचंद्राला लागत नाही. कारण का, त्यांच्या एक एकच राशी आहे. इथं त्यांनी काय दिलंय, भाग्यस्थान का वेश कोई भी वो वह अशुभ होता है. कारण भाग्यस्थानाचा कुठलंही ग्रह जर वेश झाला, कारण आपण बघितलंय भाग्याचं वेश स्थान म्हणजे अष्टम स्थान आणि ते अशुभ असते. अपवाद रूप से 11वें श्लोक की अंतिम पंक्ति लिखी, हा अपवाद है. सभी अष्टमेश 8वें भाव का स्वामी अशुभ होता है, लेकिन सूर्य चंद्र अष्टमेश हो उन्हें अशुभता का दोष नहीं लगता. हा विशेष अपवाद म्हणून त्यांनी इथं सांगितलेला आहे. आता त्याच्यानंतर राहिलो कोण, मंगळ राहिला, शनी मंगळ राहिला आणि राहू केतू राहिला. सर चंद्राप्रमाणे मग कुठल्या लग्नाला सूर्य मारक होणार? मग चंद्राप्रमाणे आता तुम्ही सांगितलं मकर लग्नाला मग सप्तमेश होतोय, मग तो मारकच होणार. मग तसं मकर लग्नाला सूर्य अष्टम आला ना. हा, ते चंद्रासाठी झालं. मग रवी कुठल्या लग्नाला मारक होणार, किंवा म्हणजे चंद्रासारखा नियम काय लागणार? रवी आता कुंभ लग्न जर पकडलं तर कुंभ लग्नाला रवी सप्तमात येतो. कुंभ लग्न मांडा की. लक्षात आलं का? हा, बरोबर. कन्फ्युजन करून घेऊ नका. इथं आपल्याला काय सांगायचं आहे, आपला मूळ नियम आपण काय शिकलोय, केंद्र स्थानाचे अधिपती शुभ ग्रह असतील तर शुभ फल देणार नाहीत, म्हणजे अशुभ फळ देणार. आणि अशुभ असतील तर ते अशुभ फळ देत नाहीत, म्हणजे शुभ फळ देतात. हा मूळ नियम आहे. मग आपण त्यात काय केलं, प्रत्येक ग्रहाचं अनालिसिस केलं. प्रत्येक ग्रहामध्ये पहिला गुरु शुक्र पकडले. गुरु शुक्रामध्ये त्यांच्या 2 राशी केंद्रात येतात. मिथुन कन्या धनु मीन लग्नामध्ये गुरुच्या राशी केंद्रात येतात. गुरु शुभ ग्रह आहे, केंद्राधिपती झाला तर तो अशुभ फळ देणार. आणि त्यातल्या त्यात त्याची एक राशी जर सप्तमात आली, म्हणजे मारक स्थानामध्ये आली, तर तो जास्त अशुभ फळ देणार. गुरुचं ठीक आहे, द्विस्वभाव राशी असल्यामुळे केंद्रात येऊ शकतात. शुक्राचं काय, मग शुक्राला आपण काही लग्न अशी बघितली की त्यामध्ये तो केंद्राधिपती पण होतो
आणि त्याची दुसरी राशी सप्तमात येते, द्वितीयात येते, तृतीयात येते, व्ययात येते. अशा ठिकाणी तो केंद्रादिती पण झाला आणि त्रिषडाय रंध्रे त्रिषडाय किंवा अशुभ स्थानाचा अधिपती पण झाला. अशुभ ग्रह असल्यामुळं तो अशुभ फळ देणार नाही, म्हणजे शुभ फळ देणार, परंतु अशुभ स्थानाचा अधिपती पण झाला तो, मग तिथं त्याला दोष लागला, कारण त्याची दुसरी राशी जी आहे ती अशुभ स्थानामध्ये पडते. तसं आपण बुधाचं पण बघितलं. बुधासाठी लग्न जर मांडलं, केंद्रात बुधाच्या राशी कधी कधी येतात, त्यावेळेला जर बघितलं तर त्याची एक राशी सप्तमात येतेच. जरी बुध शुभग्रह असला तर शुभ फळ देणार नाही, म्हणजे तो मुळात अशुभ फळ देणार. आणि मारक स्थानामध्ये एक राशी असल्यामुळे तो आणखी मारक बनणार. त्याच्या खालोखाल चंद्र बघा, रविचंद्राच्या राशी सुद्धा एक एक आहेत, दोन दोन नाही आहेत. त्या जर सप्तमात आल्या, रविचंद्र शुभग्रह मानलेत आपण, म्हणजे मुळात केंद्रात आले तर ते शुभ फळ नाही अशुभ फळ देणार, परंतु मार्केश असलं तरी पण अशुभ देणार. फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी रवी आणि चंद्राला अष्टमेशेचा दोष लागत नाही, म्हणजे अष्टम स्थानात जर रवी चंद्राच्या राशी पडल्या तर त्याला अशुभ म्हणता येत नाही. हा एक अपवादात्मक त्यांनी नियम सांगितलेला. ठीक आहे, समजलं, आलं का लक्षात. आता आपण वळायचंय कुठं, आता आपण मंगळ, बरोबर, कारण शुक्र झाला, गुरु झाला, बुध झाला, चंद्र झाला, रवी झाला, उरलं कोण, राहू, केतू आणि शनी. ठीक आहे. आता पुढचा श्लोक बघा. पुढचा श्लोक असा आहे, श्लोक नंबर 12. श्लोक नंबर काय 12 सांगतोय, पूजस्य कर्म नेतृत्वे प्रयुक्ता शुभकारिता त्रिकोणास्यापि नेतृत्वे न कर्मेशत्व मात्रतः. पूजस्य याचा अर्थ दोन प्रकारे घेतात. पूज म्हणजे मंगळ, पूज म्हणजे मंगळ, आणि दुसरा पूज या शब्दाचा अर्थ आहे क्रूर ग्रह. दुसरा अर्थ होतो क्रूर ग्रह. ठीक आहे. पूजस्य कर्म नेतृत्वे प्रयुक्ता, प्रयुक्ता म्हणजे सांगितलं गेलेलं शुभकारिता. हा केंद्राधिपती असल्यामुळं आणि अशुभ ग्रह असल्यामुळं, क्रूर ग्रह असल्यामुळं तो शुभ फल देतो. आपल्याला माहित आहे केंद्र स्थानाचा अधिपती जर पापग्रह असेल तर तो पाप फल देत नाही, किंवा अशुभ ग्रह असेल तर अशुभ फळ देत नाही, म्हणजे तो शुभ फळ देणार. त्रिकोणास्यापि नेतृत्वे न कर्मेशत्व मात्रतः. हा कधी देणार आहे, जर समजा तो त्रिकोणाधिपती पण असेल तर तो शुभ फल देणार. बघा इथे त्यांना काय सांगायचं आहे की कुठलाही क्रूर ग्रह किंवा मंगळ केंद्रेश होने से शुभ फलदायी होता है. क्रूर ग्रह किंवा अशुभ ग्रह केंद्राधिपती असेल तर तो शुभ फलदायक आहे, हा आपला बेसिक नियम आहे. वह यदि त्रिकोणेश है तभी समजना, मात्र केंद्रेश होने से शुभ फल नहीं देता. याचा अर्थ असा आहे तो केंद्रेश पण पाहिजे आणि त्रिकोणेश पण पाहिजे, दोन्ही असेल तरच तो शुभ फल देणार, अन्यथा शुभ फल देणार नाही. सर हा जरा एक शंका होती. बोला घे. आजचं जर पंचांग बघितलं नंबर 44 नंबर पानावर, आज सकाळी कर्क लग्न दाखवते. बरं, ठीक आहे. अशामध्ये कर्क लग्न असेल तर सप्तमात मकर लग्न येते, बरोबर. त्याचा मालक शनी, आजच्या दिवशी ते दाखवते 9व्या स्थानात, बरोबर.
आपला नियम काय सांगतोय, क्रूर ग्रह शुभ फल देत, हम्म. बरोबर. हम्म. मग इथं कसं झालंय, सप्तमेश आणि अष्टमेश नवम गेलाय, मग हे कसं होईल? ऐका की अजून आहे पुढे उदाहरण आहे की, आता हा. सुरुवात केली त्याची मी. हा. बघा इथं आपण काय सांगितलंय की केंद्राधिपती जर क्रूर ग्रह झाला, आपला मूळ नियम बरोबर. काय आहे, जर केंद्राधिपती अशुभ ग्रह असेल तर तो अशुभ फळ देणार नाही, म्हणजे तो शुभ फळ देणार. मान्य. इथं त्यांना अजून एक त्याच्यामध्ये ऍडिशन काय करायचं आहे, तो कुठल्या परिस्थितीमध्ये शुभग्रह शुभ फल देणार, जर तो केंद्राधिपती बरोबर त्रिकोणाधिपती पण झाला तर आणि तरच तो शुभ फल देणार, अन्यथा देणार नाही. हा फक्त नियम मंगळाला लागू पडतो. कसं बघा, मंगल दशम स्थान का स्वामी हो तो शुभ फल देता है, परंतु वह त्रिकोण का भी स्वामी होगा तो शुभ फल देगा, केवल दशमेश होने से नहीं देगा, यह योग केवल कर्क लग्न में मिलेगा. सर मी तुम्हाला तेच म्हणतोय. ऐका ना, आज ऐका की कर्क लग्नाला दशमात मंगळाची राशी येते, बरोबर. आणि दुसरी राशी कुठं पडते त्याची, पंचमात. मग पंचम स्थानाचा अधिपती कोण आहे, पंचम मंगळ. स्थान कुठलं आहे, त्रिकोण राशी आहे. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेला मंगळाची एक राशी केंद्रात येते आणि दुसरी राशी त्रिकोणात येते, तेव्हा हा मंगळ शुभ फल देतो. शनीचं बघा, वृषभ लग्नाला शनी बघा 10 आणि 11, दशम स्थानामध्ये कुंभ राशी, भाग्यस्थानामध्ये मकर राशी. मग वृषभ लग्नाला शनी राजयोगकारक का म्हटले, कारण तो केंद्राधिपती पण आहे आणि त्रिकोणाधिपती पण आहे. तसं इथं ज्या वेळेला मंगळ केंद्राधिपती पण होतो आणि त्याचबरोबर तो त्रिकोणाधिपती पण पाहिजे. नुसतं केंद्राधिपती होऊन त्याचा उपयोग नाही. समजा लग्नेश आला तर तो दुसरा अष्टमेश पण होतोय. मेष लग्न काढा, मेष लग्नामध्ये लग्नेश मंगळ आहे, त्याच्याबरोबर अष्टमेश पण मंगळ येतो. बरोबर. वृषभ लग्न काढा, व्ययस्थानाचा अधिपती आहे, सप्तमाधिपती आहे. प्रत्येक लग्नाला त्याची एक राशी केंद्रात पकडली तर दुसरी राशी त्रिकोण सोडून अन्य ठिकाणी आला तर तो अशुभच देणार. इथे त्यांना काय सुचवायचं आहे की त्याची एक राशी केंद्रात यायला पाहिजे, तेव्हा दुसरी राशी जर त्रिकोणात पडली तर तो जास्त शुभ फल देतो. विषय लक्षात आला का बघा. वृषभ लग्नाचं तसंच घ्या, वृषभ लग्नाला शनीची राशी बघा, एक केंद्रात आहे, त्रिकोणात. सर मग वृषभ लग्नाला मारक स्थान मग नवम स्थान होतच की मग. स्थिर लग्नाला नवम स्थान बाधक असते, मारक नाही. हा सॉरी, बाधक. बाधक स्थानाचा कन्सेप्ट वेगळा आहे, आपण तो मागे घेतलेला आहे. ओके ओके. त्याचा इथं संबंध जोडायचा नाही. मारक आणि बाधक ह्या दोन शब्दामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे, जसं ध आणि मा मध्ये आहे ते. आता पुरता हा विषय लक्षात घ्या. मंगळ ज्या वेळेला त्रिकोण आणि केंद्र दोन्ही स्थानांचा अधिपती होतो त्यावेळेला तो परमशुभ होतो किंवा जास्त चांगला शुभ फळ देतो. समजलंय का बघा. कर्क लग्नाचं उदाहरण दिलं, कर्क लग्नाला हा मंगळ दशमेश पण होतो आणि त्रिकोणेश पण होतो. बरोबर. इथं काय दिलंय बघा त्यांनी, कुज म्हणजे मंगळ, नैसर्गिक पापग्रह के कर्मेश म्हणजे केंद्रेश हो जाने में शुभकारिता कही गई है,
वह त्रिकोणाधिपती होने से ही समजना. म्हणजे जर तो त्रिकोणाधिपती आणि केंद्रापती असेल तरच समजावं. केवल केंद्रेश होने से ही नहीं, अर्थात केवल केंद्रेश मात्र होने से उनका स्वाभाविक पापत्व मात्र नष्ट होत आहे. फक्त केंद्रेश असल्यामुळे त्यांची पापफल देण्याची वृत्ती संपते. पण त्रिकोणाधिपती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये शुभत्व येत नाही, शुभफळ देण्याची वृत्ती त्याच्यामध्ये येत नाही. दुसरा त्याच्यामध्ये समजा एक राशी केंद्रात आली पण दुसरी समजा त्रिषडामध्ये आली, मारक स्थानामध्ये आली, तर स्वाभाविक पापग्रह केंद्राधिपती होऊन सुद्धा त्रिषडामध्ये गेला तर तो पापकारक होतो, कारण त्रिषडाची वृत्ती त्याला लागते. फार गोंधळ करून घ्यायची गरज नाहीये, अतिशय साधा सोपा नियम आहे. एक श्लोक युक्तिवचन त्यांनी सांगितलंय. केंद्र शब्देन पापाना शुभत्वं प्रतिपादितं ततोत्र कुज शब्देन पाप एवं प्रबोधितः तथैव कर्म शब्दोपि केंद्र स्थानोपलक्षका धर्म शब्दस्तदा. संस्कृत वाचत नाही, अर्थ सांगतो तुम्हाला. पाप ग्रहों में केंद्राधिपत्य होने से इतना ही शुभत्व आता है कि वह अपने पाप फल को नहीं देता है. उस हालत में यदि वह त्रिकोण स्थान का स्वामी हो तो उसमें शुभ फलत्व होना उचित है. आता इथं समजण्यासारखी एक गोष्ट आहे की कुठलाही पापग्रह केंद्रामध्ये पडला तर त्याची पाप देण्याची वृत्ती, फल देण्याची वृत्ती न्यूट्रल होते. विस्मरंती शब्द आहे, मागे आपण बघितलं. विस्मरंती स्वभाव म्हणजे त्यांचा पाप देण्याचा मूळ स्वभाव ते विसरतात. पण जर शुभ फळ द्यायचं असेल तर त्याची दुसरी राशी कुठेतरी त्रिकोणात पडली पाहिजे, शुभ ठिकाणी पाहिजे. पाप फल देण्याची वृत्ती मी विसरलो पण मला चांगलं काम करायचं आहे, मग माझी दुसरी राशी चांगल्या याच्यात नको का? बेस आहे हा. मी पाप फळ द्यायचं विसरलो मग मी काहीच करणार नाही, मी शांत बसणार. पण माझी दुसरी बाजू जर चांगल्या ठिकाणी पडली असेल तर ते प्लस ऍडिशन होत नाही का माझ्या कर्तृत्वामध्ये? म्हणून त्याने सांगितलंय की जर एक राशी केंद्रात पडली तर त्याची दुसरी राशी जर त्रिकोणात असेल तर तो शुभ होतो. मग त्याच्यामध्ये शनी आणि मंगळ हे दोन ग्रह जे आहेत ते असेच आहेत की ज्यांच्या राशी केंद्रात आल्या पण दुसऱ्या राशी जर त्रिकोणात असतील तरच ते शुभ होतात, अन्यथा ते अशुभच फळ देतात, कारण त्याची दुसरी राशी नेमकी त्रिषडामध्ये पडते किंवा अशुभ स्थानाशी संबंधित येते. म्हणून तुम्हाला प्रत्येक लग्नाच्या कुंडल्या मांडाव्या लागतील, त्याच्या अधिपती तिथे लिहावे लागतील आणि हे श्लोक त्याच्यामध्ये कुठं कुठं बसतायत ते अधोरेखित तुम्हाला करून ठेवावं लागेल आणि ते वारंवार पाहावं लागेल तुम्हाला. आता ह्याच्या बरोबर राहिले कोण? आता राहू आणि केतू. म्हणजे गुरु शुक्र बघितला, गुरु शुक्राबरोबर आपण बघितलं बुध चंद्र रवी बघितला, मंगळ शनी बघितला. राहिला आता कोण? राहू आणि केतू. त्यांच्या संदर्भात नियम आहे बघा. यद्भावगतो वापी यद्भावेश संयुतो. यद्भावगतो म्हणजे ज्या भावामध्ये बसलेला आहे. यद्भावेश संयुतो, संयुत म्हणजे युतीमध्ये किंवा ज्याच्या बरोबर आहे, ज्या भावेशा बरोबर आहे. तत्फलानी, त्या पद्धतीनं फल देतो. प्रबलो प्रदिशेताम, प्रदिशेताम, प्रदिशेताम म्हणजे देतो. तमो ग्रहो,
तमोग्रह म्हणजे राहू केतू. इथं यांना असं सांगायचं आहे की हे जे काही तमोग्रह आहेत, प्रबलो तमोग्रहो यद्भावगतो. यद्भावगतो म्हणजे ज्या भावात आहेत आणि ज्या भावेशा बरोबर आहेत त्या पद्धतीने ते फल देतात. तत्फलानी प्रदिशातम प्रदिशेताम. तत्फलानी प्रबलो प्रदिशेताम तमोग्रह म्हणजे त्या पद्धतीने फळ देतात. थोडक्यात सांगायचं काय, राहू केतू ज्या स्थानात असतील त्या स्थानाच्या अधिपतीनुसार किंवा ज्या भावेशा बरोबर आहेत त्या भावेशानुसार शुभाशुभ फल देतात. का? कारण राहू केतूंना राशी नाहीत. प्रत्येक ग्रहाला 2-2 राशी दिलेत, राहू केतून दिलेलेच नाहीयेत. मानलेल्या आहेत पण दिलेल्या नाहीत. मी शब्द काय वापरतोय बघा, राहूला मिथुन राशी स्वराशी मानलेली आहे, दिलेली नाही. राहू छायाग्रह आहेत म्हणून ते ज्या भावात आहेत ज्या भावेशा बरोबर आहेत त्या पद्धतीने फळ देतात. चोराच्या संगतीत राहिला चोर झाला, संन्यासाच्या संगतीत राहिला संन्यासी झाला, सज्जनाच्या संगतीत राहिला सज्जन झाला. सोपा आहे, काहीही अवघड नाहीये, फार गोंधळ करून घेण्याची गरज नाही. यांना कुठल्याही राशीचं स्वतंत्र आधिपत्य नाही राहू केतूंना. म्हणून त्यांच्या बाबतीत हा नियम असा केलाय की ज्या भावामध्ये ज्या भावेशाबरोबर राहू केतू आहेत त्या पद्धतीने त्याचं फळ जाणार. थोडस अनालिसिस दिलंय, वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. सर एक शंका होती. हा, राशी दिलेली नाहीये, मग उच्च राशी आणि नीच राशी त्याच्याबद्दल काय मग? मी शब्द काय वापरलाय, हा मालकत्व दिलेलं नाही, ओके. मानलेलं आहे. हा यद भाव मानलेला आहे हा श्लोकच त्याला पुरावा आहे. आता ओके. आपण जो श्लोक वाचला, यद भावगतो ज्या भावात आहे त्या भावाचा प्रमाण, यद भावेश संयुक्तो ज्या भावेशा बरोबर आहे त्या भावेशा प्रमाण, तत्फलानी प्रदेशिताम त्या पद्धतीनं तो फल देतो. मालकत्वामध्ये दिले बघा श्लोक इथे त्याने, कन्या राहू ग्रहम प्रोक्तम राहू उच्चम मिथुनम स्मृतम राहोर नीचम धनु प्रोक्तम केतुआ सप्तमेव च. कन्या राशि राहूची स्वग्रही मानी गई है, दी गई नाही. मानलेली आहे, दिलेली नाही. मालकत्व दिलेलं नाही, हे मानलेलं आहे. मिथुन राशि उच्च राशि मानी गई है, दिलेली नाही. कन्या राहू ग्रहम प्रोक्तम राहू उच्चम मिथुनम स्मृतम, स्मृतम म्हणजे मानले गेलेलं आहे. राहोर नीचम धनु प्रोक्तम केतुः सप्तमेव च. त्याच पद्धतीनं केतूचा आहे. राहूची उच्च राशी जर मिथुन मांडली तर तिची नीच राशी धनु राशी आली, आणि राहूची नीच राशी ती केतूची उच्च राशी आली. राहूची स्वराशी कुठली आली, कन्या. त्याच्या उलट केतूची मीन राशी स्वराशी, मिथुन राशी राहूची उच्च राशी आहे. त्याच्या उलट धनु राशी केतूची उच्च राशी मानली गेली, मिथुनाच्या उलट. आणि धनु राशीची सप्तम राशी म्हणजे मिथुन, मिथुन म्हणजे केतूची नीच राशी आहे. राहूच्या उलट बरोबर केतूचं मानायचं. विमर्दकत्वाद, विमर्द म्हणजे पराभव करणार. प्रबल वित्युरादी रित्तो, इथं यांना सांगायचं आहे बिंबा भावश्च म्हणजे सूर्यग्रहण होतं, चंद्रग्रहण होतं,
तौ स्वम स्वम फलम नो दातुर्महर्तः. म्हणजे राहू आणि केतू यांच्यामुळं रविचंद्राला विमर्दन होतं, म्हणजे ग्रहण लागतं किंवा त्यांचा पराभव होतो. विमर्दक होने के कारण प्रबल पाप ग्रह माने गए हैं, तो भी अपने आकाश में अपने बिंब के अभाव होने के कारण स्वतंत्र से अपने स्वभावानुसार फल नहीं दे सकते. जरी ते राहू केतू सूर्यचंद्राला ग्रहण लावत असतील तरी सुद्धा त्यांचं स्वतंत्र फिजिकल फॉर्म मध्ये अस्तित्व नाही, म्हणून ते स्वातंत्र्यानुसार फल देऊ शकत नाही. म्हणून ते ज्या राशीत असतात त्याच्या स्वामीप्रमाणे किंवा ज्या राशीच्या अधिपती बरोबर आहेत त्याच्याप्रमाणे फळ देतात. चंद्र भानु, चंद्र भानु, भानु म्हणजे रवि. विना सबे मारका मारकाधिपः. रवि और चंद्रमा को छोड़कर अन्य सब ग्रह मारक स्थानों के स्वामी हो तो मारक होते हैं. षष्ठाष्टम वेशास्तु राहु केतव तथैव च. तथा षष्ठा अष्टम वेशास्तु म्हणजे 6, 8, 12चा स्वामी राहू असून केतू पण असेल, मारक स्थानात असेल. सूर्य चंद्रमा को छोड़कर अन्य सब ग्रह मारक स्थानों के स्वामी हो तो मारक होते हैं. तथा 6, 8, 12 स्थानों के स्वामी और राहु केतु भी 2, 7 मारक स्थान में हो तो मारक बनते. इनमें लग्न को छोड़ा जाए तो चतुर्थ और दशम या केंद्र स्थान हो और पंचम नवन ये त्रिकोण स्थान है. इन स्थानों को शुभ माना गया है. राहु केतु स्वाभाविकता पापी ग्रह है, इस कारण वे यदि उपयुक्त केंद्र और त्रिकोण स्थान में हो तो अकेले अशुभ फल देंगे ऐसा नहीं, परंतु भावों में बैठे हो यानी कि 4, 10, 5, 6 भाव में पड़े हो तो उन भावों के स्वामी शुभ ग्रह हो अथवा अन्य भावों के स्वामी शुभ ग्रह होकर उन स्थानों में राहु केतु के साथ बैठे हो. इथे त्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की राहू केतू जसं इतर ग्रहांचं सांगितलं सेम त्या पद्धतीनं त्यांना राशी नसल्यामुळं ते ज्या स्थानात आहेत त्या स्थानाधिपती किंवा ज्या भावेशा बरोबर आहेत यद्भावगतो आणि यद्भावेश संयुतो, भाव आणि भावेश यांच्याप्रमाणे त्यांचं फळ जाणावं. जर ते शुभ असेल तर शुभ जाणावं आणि जर ते अशुभ असेल तर अशुभ जाणावं. एक चार्ट दिलाय खाली, अतिशय महत्वाचा चार्ट आहे. चार्ट मध्ये काय दिलंय बघा. लग्न 12 लग्न दिलेले आहेत. त्या प्रत्येक लग्नाला शुभ ग्रह कोण आहेत, समग्रह कोण आहेत आणि अशुभ ग्रह कोण आहेत. मेष लग्नाला रवि गुरु शुभ का, त्रिकोणाधिपती आहेत. समग्रह कोण आहेत, चंद्र मंगळ. केंद्राधिपती म्हणून चंद्र आला, शुभ आहे म्हणून शुभ फळ देणार नाही, पण केंद्राधिपती आहे, शुभ ग्रह आहे. मंगळ बघा लग्नेश आणि अष्टमेश दोन्ही आहे. केंद्र आणि अष्टम स्थानाचं येतं. विस्मरंती मूळ स्वभाव विसरतो. इथं बघा अशुभ मध्ये बुध शुक्र शनी, त्यांच्या राशी बघा कुठे कुठे येतात. असं प्रत्येक ग्रहाला कोण शुभ आहे आणि कोण अशुभ आहे त्याचं वर्गीकरण दिलेलं आहे. एकदा तुम्ही प्रत्येक लग्नाच्या कुंडल्या मांडा, यांच्या राशी कुठे कुठे येतात ते पडतात ते बघा आणि या नियमानुसार हे शुभ आणि अशुभत्व आहे का एकदा क्रॉस व्हेरीफाय करा. बघा आता थोडक्यात परत एकदा आपण थोडीशी रिव्हिजन करू. आज आपण काय शिकलो, काय बघितलं. आपण मागं बघितलंय केंद्र स्थानाच्या अधिपतींचा नियम बघितलाय. नियम काय सांगतो, केंद्राधिपती जर शुभ ग्रह असतील तर शुभ फल देणार नाहीत, म्हणजे अशुभ फळ देणार. केंद्राधिपती अशुभ ग्रह असतील तर ते अशुभ फळ देणार नाहीत, म्हणजे शुभ फळ देणार. वाईस वर्षा विस्मरंती स्वभाव ते
त्यांचं फळ देण्याचा स्वभाव विसरतात. मग सगळ्याच ग्रहांच्या राशी केंद्रात येत नाहीत. मग एक केंद्रात आली तर दुसरी दुसरीकडे कुठेतरी येणारच. मग आपण काय केलं की प्रत्येक ग्रहाच्या राशी कुठे कुठे येतात ते बघितलं. ते बघत असताना आपण गुरु शुक्राची सुरुवात केली. गुरु शुक्राच्या राशी बघितल्या. मग आपल्या निदर्शनास असं आलं की गुरु शुक्रामध्ये गुरु शुक्राच्या 2 राशी आपण बघितल्या तर केंद्रात येतात. आणि त्या 2 राशीपैकी एक राशी मारक स्थानामध्ये येते, एक केंद्रात येते. मग केंद्रेश म्हणून तो शुभ फल देत नाही आणि मारकेश म्हणून तो अशुभ फल देणार. दोघांचं वजन केलं तर अशुभाची तीव्रता जास्त आली, बाजूला काढलं त्याला. शुक्राचं बघितलं आपण, शुक्राची पण तीच पोझिशन आहे. जरी शुक्र केंद्रेश आला, पापग्रह आहे म्हणजे तो अशुभ फळ देणार. परंतु त्याची दुसरी राशी ज्या वेळेला आपण बघतोय ती नेमक्या अशुभ स्थानात पडलेली असते. 6-8-12 मध्ये असेल, 3-6-11 मध्ये असेल, 2-12 मध्ये असेल, 7 मध्ये असेल. याचा अर्थ असा होतो की ज्या वेळेला शुक्राची राशी एक केंद्रात येते त्यावेळेला नेमकी त्याची दुसरी राशी त्रिषडामध्ये किंवा अष्टम स्थानामध्ये किंवा व्यय स्थानामध्ये पडते. XYZ काय असेल ते, त्याचा दोष परत ह्याला लागतो. म्हणून गुरु शुक्र अशुभ. मग 2-2 राशी परत बुधाला आहेत. बुधाचा विचार केला, बुधाचा पण सेम तसं आहे. शुभग्रह आहे, केंद्रात आला तर अशुभ फळ देणार, शुभ फल देणार नाही. मग त्याची दुसरी राशी सप्तमात येते, मारक स्थानामध्ये येते. एक तर मुळात अशुभ होतोय प्लस मारक स्थानामध्ये त्याची राशी येते म्हणजे तो अशुभच फळ देणार, पण गुरु शुक्रापेक्षा कमी. रविचंद्राचं उदाहरण घेतलं, दोघांना एक एकच राशी आहे, शुभग्रह आहेत. मारक केंद्रामध्ये मारक स्थानात आले तर अशुभ फळ देणार. अपवादामध्ये अष्टमेशाचा दोष फक्त लागत नाही, कारण दोघांची राशी एक एकच आहे. राहिलं शनी मंगळ. शनी मंगळ आपण काय बघितलं, कुजस्य कर्म नेतृत्वे. ज्या वेळेला मंगळ, कुज म्हणजे मंगळ किंवा क्रूर ग्रह केंद्राधिपती आणि त्यातल्या त्यात तो दशमाधिपती झाला, कारण पापग्रह आहे, तो शुभ फल देणार विपरीत. परंतु त्याची दुसरी राशी ज्या वेळेला त्रिकोणात असेल तेव्हा आणि तेव्हाच तो शुभ फळ देणार, कारण विपरीत फळ जे देतो तो स्वभाव विसरतो, क्रूर फळ देण्याचा स्वभाव विसरतो. मग ऍडिशन शुभ फल ऍड व्हायला पाहिजे. त्याच वेळेला त्याची दुसरी राशी ज्या वेळेला त्रिकोणात जाते, वृषभ लग्नाला शनी, कर्क लग्नाला मंगळ, एक राशी केंद्रात येते एक राशी त्रिकोणात येते, तेव्हा तो शुभ फल देतो. त्रिकोणाशापी नेतृत्वे म्हणजे त्रिकोणाधिपती पण आणि केंद्राधिपती पण झाला पाहिजे. मात्रतः शब्द वापरलाय, तर आणि तरच तो शुभ फळ देतो. झालं. आता राहिला राहू केतू. राहू केतून तर राशीच नाहीयेत, मालकी कुठे आहेत राशींच्या. म्हणून राहू केतूला नियम काय दिला त्यांनी, यद्भावगतो यद्भावेशे संयुक्त, त्या भावाप्रमाणे आणि त्या भावेशाप्रमाणे तत्फलाने त्याचं फळ जाणावं. उच्च निचत्व मिथुन कन्या वगैरे वगैरे हे मानलेलं आहे, दिलेलं नाहीये त्यांना. म्हणून राहू केतूंना स्वतःच्या राशी नसल्यामुळं ते ज्या राशीत असतात
ज्या भावात असतात त्याच्या अधिपतीप्रमाणे त्यांचं फळ जाणव. काही ठिकाणी राहूला शनीप्रमाणे फळ देतो असं म्हणतात. केतूला मंगळाप्रमाणे, कुजवत केतू. कुजवत केतू म्हणजे वत म्हणजे प्रमाणे, मंगळाप्रमाणे केतू फळ देतो आणि राहू हा शनीप्रमाणे फळ देतो. मतमतांतर आहेत बऱ्याच ग्रंथांमध्ये राहू केतू बद्दल बरंच विवेचन लिहिलेलं आहे. पण इथं आपल्याला आता काय बघायचं आहे, राहू केतू हे बिंब आहे, छायाबिंदू आहेत, फिजिकल फॉर्म मध्ये नाहीयेत, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व नाहीये. म्हणून जरी ते सूर्यचंद्राला ग्रहणाचं काम करत असतील तरी सुद्धा ते स्वतःच्या मर्जीप्रमाणे फळ देऊ शकत नाही. त्याचं एकमेव कारण आहे की त्यांना फिजिकल फॉर्म नाही. उच्च निश्चिताचा आपण श्लोक बघितलाय. ठीक आहे. म्हणजे फलिता संदर्भात हे जे काही नियम आहे ते नियम सुरुवातीला समजून घ्या. हे सारखं सारखं तुम्हाला रिकॉल करावं लागेल, सारखं सारखं वाचावं लागेल, सारखं सारखं प्रत्येक लग्नाचे कुंडल्या मांडून तो नियम इथे पुढे लागू पडतो का ते पाहावं लागेल. तुम्हाला होमवर्क करावं लागेल. नुसतं ऐकून समजेल आत्ता, आपला क्लास संपला की ते विसरून जाल तुम्ही. रिकॉल करायला पाहिजे. प्रत्येक श्लोक जरी मी सांगितला त्याचा अनुभव तुम्हाला घ्यावा लागेल. त्या श्लोकाप्रमाणे कुंडल्या मांडावे लागतील, त्यामध्ये लग्न मांडावे लागतील आणि त्या श्लोकामध्ये दिलेला अर्थ त्या पत्रिकेत कसा बसतो ते पाहावं लागेल. तेव्हा तुमचा हा अभ्यास पूर्ण होईल. नुसतं ऐकून तुमच्या हातात काहीही पडणार नाही. ठीक आहे. सर एक शंका होती, म्हणजे आज छान समजलं मला. पण असं काय आहे की शुभग्रह केंद्रात शुभ फळ देणार नाहीत, म्हणजे तिची राशी दुसरीकडे पडते हे कारण झालं, पण ते केंद्रात शुभ फळ देणारच नाहीत असं का बरं? हा, याचा अर्थ तू 2 लेक्चर चुकवलंयस ना त्याच्यामुळे. सुरुवातीला मी सांगितलं त्रिकोण सिद्धांत. त्रिकोण सिद्धांतामध्ये त्रिकोण शुभ का मानलेत आणि केंद्र अशुभ का मानले, त्याचं उदाहरण असं आहे. त्रिकोणामध्ये 1, 5, 9 1, 5, 9 चर स्थिर द्विस्वभाव अग्नितत्व. त्रिकोणामध्ये येणाऱ्या सर्व ग्रहांच्या राशींची तत्व एकच असतात. अग्नितत्वाच्या राशी अग्नितत्व, पृथ्वी तत्वाच्या राशी वृषभ लग्न बघा 2, 6, 10 पृथ्वी तत्व आहे. मिथुन लग्नाचे बघा 3, 7, 11 वायू तत्व आहे. तत्व एकच आहे. आणि चर स्थिर द्विस्वभाव तिन्ही येतात. मेष लग्नाला बघा, मेष लग्न चर आहे, पंचमात सिंह राशी आहे, स्थिर आहे, भाग्यामध्ये द्विस्वभाव आहे. केंद्राचं तसं नाहीये. मेष लग्न घ्या 1, 4, 7, 10 केंद्रामध्ये 1, 4, 7, 10 अग्नितत्व, पृथ्वी जलतत्व, वायू तत्व, जल. परंतु सगळं चर आहे. वृषभ लग्नाला सगळं स्थिर आहे. उलटा आहे, त्रिकोणाच्या बरोबर उलटा आहे. शत्रू मित्रत्वाच्या नियमाप्रमाणे त्रिकोणाधिपती एकमेकांचे मित्र आहेत. मेष सिंह धनु, मंगळ रवी गुरु एकमेकांचे मित्र आहेत. दुसऱ्या गटामध्ये शुक्र बुध शनी ते एकमेकांचे मित्र आहेत. तिसऱ्या गटामध्ये मिथुन तुळ कुंभ बुध शुक्र शनी एकमेकांचे मित्र आहेत. चौथा गट आला कर्क वृश्चिक मीन
चंद्र मंगळ गुरु मित्र आहेत. केंद्रामध्ये तसं नाहीये. केंद्रामध्ये मित्र पण आहेत, शत्रू पण आहेत. 1 4 7 10 मंगळ चंद्र शुक्र शनी. दोन गट आहेत. रवी चंद्र मंगळ गुरु यांचा एक गट आहे. बुध शुक्र शनीचा एक गट आहे. एक गटातले मित्र ग्रह आहेत, दुसऱ्या गटातले शत्रू आहेत. सगळे दोन गटातले लोक एकमेकांना मित्रच आहेत, पण परस्पर शत्रुत्व ठेवतात. ही 12 घरांची रचना पहिला समजून घ्या. त्रिकोण केंद्राचे कन्सेप्ट पहिला समजून घ्या, तर तुम्हाला अखंड ज्योतिष समजणार आहे, अन्यथा समजणार नाही. याच्यावरतीच सगळं फलित, सगळे नियम केंद्र त्रिकोण त्रिषडा याच्यावरतीच आहेत. हा बेस आहे, फाउंडेशन आहे. हेच जर समजलं तर तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगतो, कुठल्याही ग्रंथातला कुठलाही नियम तुम्हाला आरामात समजेल. आपले पूर्वज ऋषीमुनी फार हुशार होते. त्यांनी ही 12 रचनाच अशा पद्धतीने केली, खूप छान पद्धतीने केली. आणि त्याच्यावरती हे जे काही नियम वगैरे रचलेत, ट्रिमेंडस, म्हणजे आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. पण हे तुमच्या कधी लक्षात येणार आहे, ज्या वेळेला तुम्ही ABCD पासून XYZ पर्यंत अभ्यास करताय, तेव्हा तुम्हाला समजते की हे पहिल्याचा आणि शेवटचा नेक्सस, दोघांचा संबंध काय आहे. हे नियम समजण्यासाठी तुम्हाला तत्व सगळी माहिती पाहिजेत. चरस्थिर द्विस्वभाव माहिती पाहिजेत. शत्रू मित्रत्व काय येतं आपल्याकडे, म्हणतो समान शीलेषु व्यसनेषु सख्यम. समान शील आणि व्यसन असणारी लोक एकत्र येतात, ते एकमेकांचे चांगले मित्र असतात. 2 दारुडे एकत्र आले, जबरदस्त जिगरी जारी असते. 2 चोर एकत्र आले, 2 अभ्यास करणारी माणसं एकत्र आली, समान विचाराची माणसं एकत्र येतात. त्याच्या उलट आहे. शत्रू मित्रत्वाचा व्यवहारामध्ये जसा कन्सेप्ट आहे, तसाच ग्रहांच्या मध्ये सुद्धा आहे. म्हणून त्यांचं गुणतत्व तुम्हाला समजून घ्यावी लागतात. ती एकमेकांच्या विरोधात आहेत का, सम आहेत का, मित्र मध्ये आहेत, याच्यावरून ती मैत्री संबंध. नैसर्गिक मित्र, नैसर्गिक शत्रू, तात्कालीन मित्र, तात्कालीन शत्रू, अतिमित्र, अतिशत्रू, ही जी काय पंचदा मैत्री आहे, यावरतीच ग्रहांचं फल देण्याची पद्धती आहे. मग त्यामध्ये कोण केंद्राधिपती होतंय, केंद्राधिपती होऊन कोण त्रिकोणाधिपती पण होतंय, तो शुभ मानतात. पण केंद्र स्थानाचा अधिपत असून एखादा वाईट पण असेल तर तो अशुभ मानतात. केंद्रामध्ये भेळ आहे, मिसळ आहे सगळी, सगळ्या तत्वांची एकत्र येतात. जलतत्व अग्नितत्व एकत्र आल्यावर काय होणार आहे, अग्नितत्व वायुतत्व आल्यानंतर काय होणार आहे एकत्र. तुमच्या बुद्धीप्रमाणे एकदा विचार करून बघा आणि त्याचं कोरिलेशन तुम्ही या नियमात लागून बघा. हे ट्रायल आणि एरर तुम्हाला पण घ्यायला पाहिजे. तुम्ही जसं हे डीपली बघाल तसं तुम्हाला एक एक गोष्ट उलगडत जाईल. कुठलाही नियम जरी आपण वाचला तरी तो पत्रिका मांडून तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला त्यातलं नेमकं रहस्य काय आहे हे कळेल. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया. पुढच्या वेळेस आपण योगाध्याय म्हणून बघायचं. आता आपण संज्ञा अध्याय झालाय, म्हणजे त्याच्यामध्ये जे अध्याय आहे त्याच्यामध्ये पहिला जो होतो संज्ञा अध्याय, म्हणजे थोडं ब्रीफ मध्ये होतं. दुसऱ्या मध्ये योगाध्याय आहे. पहिले 10 श्लोक जे आहेत, 13 श्लोक जे आहेत ते पहिल्या अध्यायामध्ये येतात. आता दुसरा अध्याय आपण पुढच्या शनिवारपासून पाहू. ठीक आहे सर, छान झालं लेक्चर. पाठीमागचे लेक्चर ऐकून रिवाइज करून स्वाध्याय करण्याचा प्रयत्न करतो सर. अगदी बरोबर. तो 2 लेक्चर चुकवल्यामुळे घोळ आहे तो, तेवढं लक्षात आलं नाही. ठीक आहे सर. पुढच्या लेक्चरला पाहिजे तर आपण काय करू, जेवढं घेतलंय
तेवढ्या सगळ्याची परत एकदा फ्रेश रिव्हिजन घेऊ आणि मग दुसऱ्या अध्यायाला जाऊ पाहिजे. चालेल. तुम्हाला समजल्याशिवाय पुढे जाण्यात काय अर्थ नाही. गंतडे साहेब बरोबर आहे की नाही? होय गुरुजी, तुम्ही म्हणताला बरोबरच आहे. बघा, सुबोधचं वाक्य घेतलं तुम्ही म्हणाल तसं. आपला उद्देश आहे जे काय सांगेल ते तुमच्या डोक्यात शिरायला पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे, तर पुढे जाऊया. राईट राईट राईट. समजल्याशिवाय पुढे जाऊन उपयोग नाहीये. कारण आता तुम्हाला परफेक्ट समजलं तर पत्रिका सोडवायला किंवा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला अवघड वेळ जाणार नाही. लागणार नाही. आणि आता अडचण एक अशी आहे, जर तुम्ही पहिल्यांदाच हे शिकत असाल ज्योतिषशास्त्र तर तो तुम्हाला लगेच समजेल. परंतु अगोदर शिकलेलं आहे त्याच्यानंतर परत एकदा आपण शिकतोय. पाटी आपली कोरी नाहीये, त्या पाठीवर अगोदर काहीतरी लिहिलेलं आहे. मग अगोदर लिहिलेलं आणि आता लिहित असलेलं दोन्ही मध्ये गोंधळ होतो. ते विद्यार्थ्यांनी करून घ्यायचं नाही. यासाठी तुम्हाला ठोकावं लागेल. येस. फार कसं मडकी बनवताना ठोकतात तसं सारखं सारखं हॅमरिंग करून तो नियम तुमच्या मनामध्ये बिंबवावा लागेल, डोक्यामध्ये घुसवावा लागेल येस आणि सर. त्या पद्धतीने पुढचं बघा म्हणून सांगावं लागेल. बरोबर बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला जावं लागणार आहे. आहे.